लोकांनी काही पाहतो तिकडे लोक स्टोन गार्डन जे हे बॅक वॉटर स्कूबा आहे शनिवारचा दुसरा शनिवार येऊ ಇದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಕೂಬಾ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನೀವು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರಲ್ಲ एवढं आणणे काय काय काम तेच आहे ना त्याचं फोन कुठं जरी दुखतंय आपल्या दोघांचं माउंट आहे का रे रावा दोघात तिसरा असा तर तिसरा तिकडं एक पण आलं ना तर ते गेलं ना इनकमिंग तिकडनं आउटगोइंग इकडनं गाइड तोड़ून गाइड इन्फॉर्मेशन त्यांना ಎಲ್ಲ मस्त याकडे रिलेटेड ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ मुलांना कला वाटत गेले सर्व जायला हॅलो वाटतच मला नाही माहिती मला आजच्या पेज द्या त्याला माझं जातोय लगे पण तिथं पाण्यास पण आहे ना नेस कॅफेचं नेस नाही का स्टँडर्डलेस लावा तुम्ही कोणते शाळेत होतं लगेच माणूस आत्ताच्या आत्ता जाईल पूर्ण फी परत काय गाडी जायचे आमच्या परत पैसे देणार आहे तुमच्या तिकडं झेडपीची पण शाळा तिथे ऍडमिशन खाली बैसना पडेल ना सगळेजण फोन करा हां ठीक आहे विचार कर सगळ्यांचा ब्लॅक कलर 12:30 मग काय हां 12:30 हेच पडत नाही मला तुझं चल चल म्हणून मी तुला कुठं घेऊन जातो हां 12:30 कुठं आले पा कुठे टाकले एवढं हां हात काढा जरा साईडचे हात काढा बाजूला बोट आहे जरा हात काढा हां मला पण किशोर आहे ना टायगर किल्ले किल्ले ते पुण्यातले असू दे लांब हॅलो हां
यशवंत महाद्वार लागते. प्रवेशद्वारावरून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तोफगोळे पाहायला मिळतात. उजव्या बाजूला गेले असता तेथे आपल्याला भव्य असे दारुगोळ्याचे कोठार बघायला मिळते आणि त्याच्याच विरुद्ध दिशेला भव्य अशी सदरेची इमारत दिसते. कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला. पुढे यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या अनेक राजवटींकडे हा किल्ला होता. गॅपमध्ये ॲट ए टाइम 4 ते 5 जण जाऊ शकतात आणि त्यांना मारायला इथे जवळजवळ 7-8 लोक उभे असतात आणि त्यांना पूर्ण कव्हर आहे, संरक्षण आहे. इकडच्यांना काहीच संरक्षण नाही, त्यामुळे त्यांना दारापर्यंत पोहोचणं हे फारच अवघड असतं. आणि हे स्पेशलायझेशन होतं शिवाजी महाराजांचं की ते एक जो एंट्रन्स असायचा, म्हणजे जर तुम्ही उत्तरेतले किल्ले बघितले, दिल्ली, आग्रा वगैरे, त्यांचे महाद्वार एकदम फेस असतात, ते इझी ॲक्सेसेबल असतात. आणि इकडे आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले असतात ना, त्यांची दारं जी आहेत ती लपवलेली असतात. कारण आपल्या इथे संरक्षण म्हणजे किल्ला हा राहण्यासाठी किंवा विलासासाठी असा न वापरता आपल्या इथे संरक्षणाचा जास्ती दृष्टिकोन असायचा. त्याच्यामुळे आपले किल्ले जे असे लपवलेले वगैरे, दारं लपवलेली वगैरे अशा अवस्थेत. तर आता आपण आज जाऊया. इथे आपलं दार आहे ते आपण पहिले अच्छा, तर आता आपण ज्या मंदिरात उभं आहोत ना, हे जगातलं एकमेव द्वितीय मंदिर आहे. असं दुसरं मंदिर कुठेही नाही जगामध्ये. हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. इथे आज जो तुम्ही बघाल, इथे कोळ्याच्या वेशामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम, त्यांच्या काळामध्ये त्यांनी हे मंदिर बांधून घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढे फार पुढे म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या आसपास जे शाहू छत्रपती होते कोल्हापूरचे, त्यांनी या मंदिराचं रिनोव्हेशन केलं. तर आज जर तुम्ही मूर्ती बघाल ना, ती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्याच्या समोर तलवार ठेवली. ती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या वापरातली तलवार आहे. म्हणजे एक भवानी तलवार म्हणून फेमस आहे जी लंडनला आहे, आणि दुसरी जी तलवार आहे ती इथे आहे. त्याच्यामध्ये ती काचेच्या पेटीत लॉक आहे, पण आपण बघू शकतो. किंवा इथे जो फोटो लावला आहे ना, ही जी तलवार ठेवली ती आतमध्ये आहे. तर आपण आता बघूया. ओके, तर आता आपण ज्या विहिरीच्या स्ट्रक्चरच्या इकडे उभे आहोत. हे दहीबाव, दूधभाव आणि साखरभाव अशा 3 विहिरी आहेत. तर आपण इथे साखरभावमध्ये उभे आहोत. ह्याचं नाव तुम्हाला कळलं असेल, दही, दूध आणि साखर, गोड पाण्याच्या विहिरी आहेत. म्हणजे आता ह्याच्या चारही बाजूला समुद्र आहे, पण इथे जिवंत झरे जे सापडले आहेत ना, ते ऍक्च्युअली एकदम गोड पाण्याचे आहेत. म्हणजे किल्ला बांधण्याची ही प्रायमरी एकदम बेसिक अट असते, तुम्ही पाण्याशिवाय राहू शकत नाही. तर जर तुम्हाला किल्ला बांधायचा तर तुला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. तर त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थेसाठी आधी टेस्टिंग जी होते, किल्ला बांधण्याचा सर्वे, त्याच्यासाठी आधी इथे चेक केलं जाते की पाण्याचे झरे आहेत का. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं उदाहरण पण आहे की भरतगड नावाचा एक किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला घेतला, पण तिथे पाणी सापडलं नाही. त्यामुळे त्यांनी किल्ला बांधायचा डिसिजन रद्द केला. जर तुम्ही समुद्री किल्ले जे आहेत, खांदेरी उंदेरी म्हणा, कुलाबा म्हणा, सुवर्णदुर्ग म्हणा, किंवा हा सिंधुदुर्ग आहे, सर्व किल्ल्यांवर किंवा जंजिऱ्यात पण फॉर दॅट मॅटर पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याचे जिवंत झरे आहेत. कारण का माणूस 3-4 दिवस उपाशी राहू शकतो, पण 3-4 दिवस तहानलेला राहू शकत नाही. तर ही एकदम प्रायमरी अट असते की कुठल्याही किल्ल्यामध्ये पाणी असलं पाहिजे. तर
ही जेव्हा इथे पाणी लागलं तेव्हा मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की इथे किल्ला बांधायचा. आणि ऍक्च्युली इथे जुनं पहिलं बेट होतं, कुर्टे बेट. त्या बेटाचा सर्वे केला गेला, त्यांना इथे पहिले पाणी लागलं आणि मग त्यांनी नौदलाची राजधानी म्हणून सिंधुदुर्गची निर्मिती केली. तर किल्ल्याच्या वास्तुशास्त्राच्या किंवा दुर्गशास्त्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक किल्ल्याला एक दरवाजा असून भागत नाही. त्याला संकटकाळी जायला यायला किंवा निसटून जायला दुसरा दरवाजा, चोर दरवाजा असणे गरजेचं आहे. तर आता तुम्ही बघत आहात, हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा चोर दरवाजा आहे. याला राणीचा वेळा अशा नावाने ओळखले जाते. असं म्हणतात की जेव्हा महाराणी ताराबाई ज्या होत्या त्यांचा आणि शाहू छत्रपतींचा विवाद चालू होता मराठा राज्याच्या वारसदारीबद्दल, तेव्हा एस्केप म्हणून कोल्हापूरवर जेव्हा शाहू छत्रपतींनी हमला केलेला तेव्हा त्या काही दिवस सिंधुदुर्गावर राहिलेल्या. आणि त्या सिंधुदुर्गावर असताना ह्या दरवाजाचा उपयोग करून पुढे जर आपण जेव्हा आता पुढे पण जाऊ, इथे एक किल्ल्याच्या भिंतीच्या आतमध्ये नैसर्गिक रीतीने छोटासा बीच तयार झाला आहे. तर इथे त्या समुद्र स्नानासाठी येत असत अशी लोककथा आहे. तसेच हा किल्ला 17व्या शतकाच्या सुमारास मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. किल्ल्यावर एक लहान व एक मोठा प्रचंड हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दोन्ही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले. साठवलेले पाणी जमिनीत मुरू नये म्हणून हौद बांधताना शिशाचा वापर करण्यात आला होता. विजयदुर्गावरही आपल्याला खंदक बघायला मिळते. आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर उभे आहात. तुम्ही बघू शकता ही तटबंदी केवढी जाड बनवण्यात आलेली आहे. ह्या तटबंदीसाठी जो दगड वापरला गेला तो तुम्ही बघू शकता. नॉर्मली सर्व जलदुर्गांवर काळ्या रंगाचा दगड आहे जो बसाल्ट रॉक असतो. आणि ह्या किल्ल्याचा जो वापरलेला दगड आहे हा इकडे ह्या बेटावरच असलेला दगड आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ह्या बेटावरच खाणी लावल्या. तुम्ही इथे बघू शकता हा जो दगड आहे, ह्या बेटावरचा दगड, त्याच बेटावरचा दगड इकडे खाणी लावण्यात आल्या आणि इकडचा दगड काढून ही 30 ते 40 फूट उंच आणि जवळजवळ एक 10 फूट लांब जाड अशी तटबंदी इथे बनवण्यात आली. आणि ही पूर्ण बेटाच्या पूर्ण आकारात वेड्या वाकड्या जो काही आकार आहे तशा आकाराने पूर्ण बेटाभोवती बांधण्यात आलेली आहे. या तटबंदीला 42 बुरुज आहेत आणि 42 बुरुज यांच्याखेरीज एक सुट्टा बुरुज तुम्हाला दिसतो, हा जो समोर आहे ह्याला निशाणकाठीचा बुरुज असं म्हटलं जातं. ह्या बुरुजावर मराठ्यांचा ध्वज डौलाने फडकत असायचा आणि मराठ्यांच्या नौदलाचा धाक अरबी समुद्रावर गाजवायचा. आणि ह्याच्या पाठी शिवाजी महाराजांची प्रेरणाच हीच होती. नॉर्मली जो झेंड्याचा बुरुज असतो तो दरवाजावर असतो, पण हा बुरुज पर्पजली इथे आहे की ह्याच्या पाठी शिवाजी महाराजांना दाखवून द्यायचं होतं की मराठा सत्तेचा आणि मराठा नौदलाचा धाक या पूर्ण पश्चिम सागरावर म्हणजे ज्याला अरबी समुद्र म्हणतो त्याच्यावर असावा. ह्या दूरदृष्टीच्या धोरणाने आणि ह्या पर्पजने मुद्दामून यांनी हा सुट्टा बुरुज बांधलाय. आणि ॲक्च्युली मी आता ते इमॅजिन नाही करू शकत, पण जर कोणी खुल्या समुद्रातनं बघितला तर त्याला ही दिसणारी भव्य तटबंदी आणि या तटबंदीच्या बाजूने आत असलेला हा सुट्टा मोठा बुरुज आणि वरचा भगवा झेंडा निळ्या आसमानातला ह्याचं वर्णन तर फारच अद्वितीय असायचं. तर जर कोणी जाऊ शकलं तर त्यांनी जरूर एखाद्या कोळ्याबिळ्याच्या बोटीमधनं हे दृश्य पाहावं.
आपण सिंधुदुर्गाच्या दरवाजाच्या साईडला असलेल्या तटबंदीवर उभे आहोत. इथे ही जी देवळी दिसते छोटीशी, ह्या देवळीने इतिहासातल्या मराठ्यांच्या इतिहासातला एक अत्यंत मूल्यवान ठेवा जपून ठेवलेला आहे. ह्या देवळीच्या आतमध्ये ज्यांच्या शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत, आपण आता ते बघूया. हे अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत मौल्यवान ठेवा आहे इतिहासाच्या दृष्टीने मराठ्यांचा. पाण्याच्या हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आपल्याला जुने धान्याचे कोठार बघायला मिळते. इमारत पाहून पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ पाहायला मिळते. या किल्ल्यावर एक भुयार असून ते गिरये गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी आख्यायिका आहे. पण विजयदुर्ग ते गिरये 7 किलोमीटर अंतर पाहता असे भुयार असण्याची शक्यता कमीच आहे. बहुतेक तिथे दारू कोठार असावे. इसवी सन 1878 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावरून केलेल्या निरीक्षणात हेलियम वायूचा शोध लागला. किल्ल्याच्या गोमुखी दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. इथे शिवरायांच्या हाताचा ठसा घेण्यात आला आहे. असं म्हणतात की जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा शिवाजी महाराज एकदा इथे बांधकामावर देखरेख करण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन दुर्गस्थापतींनी ओल्या चुन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पावलांचे ठसे घेतले. तर ह्या कथेला आधार म्हणून नंतर जे पुढचे छत्रपती आले त्या राजाराम छत्रपतींनी आणि ताराबाई महाराणी ताराबाईंनी या ठशांवर देवळ्या बांधून घेतल्या.